मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। उद्धव ठाकरेंच्या हस्ते टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या सुप्रीमो चषक स्पर्धेचं उद्घाटन सांताक्रूज इथल्या एअर इंडियाच्या मैदानावर स्पर्धेचा थरार रंगणार। मुंबईतल्या 14 धोकादायक पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय। काही पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू, काही पूल नव्यानं बांधणार। जुन्या पुलांच्या अपघाताचा धोका लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। 12वी धरणामध्ये 46% पाणीसाठा। आंध्रा धरणातील पाणीसाठाही 51%वर। रणरणत्या उन्हामुळे बाष्पीभवनाची शक्यता। मुंबई विमानतळावर आकासा एअरच्या विमानावर मधमाशांचा हल्ला। क्विक रिस्पॉन्स टीमच्या सतर्कतेमुळे परिस्थिती आटोक्यात। मुंबईतील विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डनर मेट्रो स्थानकं जोडली जाणार। मेट्रो स्थानकं पादचारी पुलानं जोडण्यासाठी MMRDAची निविदा प्रक्रिया सुरू। SRA मधील भाडं थकवणाऱ्या विकासकांची संपत्ती जप्त करणार। गरज भासल्यास थकीत भाडं वसुलीसाठी या संपत्तीचा लिलाव करणार। राज्य सरकारचा मोठा निर्णय। यासह झोपडपट्टी घोषित झाल्यावर 60 दिवसांमध्ये पुनर्वसनाचा प्रस्ताव दाखल करणं बंधनकारक। पुण्याच्या मावळ तालुक्यामधल्या धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये बाष्पीभवनामुळे मोठी घट। पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 50%पेक्षा कमी पाणीसाठा। पुणे शहरातील पावसाळ्यापूर्वीची कामं 7 जूनपूर्वी पूर्ण करा। अतिरिक्त आयुक्तांकडून पुणे पालिकेच्या विविध विभागांना आदेश। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाला वेग। जलद गतीनं काम करा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना।